माता शबरीची कथा रामायणातील अरण्यकांडात माता शबरीची कथा वर्णिलेली आहे। त्या भिल्ल समाजातील होत्या आणि भगवान श्रीरामांच्या अनन्य भक्त होत्या। वनवासादरम्यान श्रीराम आणि लक्ष्मण शबरीच्या झोपडीमध्ये आले। शबरीने स्वतः चाखून फक्त बोरच रामांना दिले। भगवान रामांनी शबरीचे ते उष्टे बोर प्रेमभावाने खाल्ले आणि त्यांच्या अपार प्रेमामुळे प्रसन्न होऊन तिला मोक्ष दिला। माता शबरीचे खरे नाव श्रमणा होते। त्या शबर नावाच्या भिल्ल समाजातील होत्या। शबरीचा विवाह एका तरुणासोबत ठरवण्यात आला होता। त्यांच्या समाजात एक क्रूर प्रथा होती। विवाहाच्या आदल्या दिवशी बकऱ्या मेंढ्यांची बलिदान दिले जायचे। शबरीच्या विवाहाच्या आदल्या दिवशी तिने पाहिले की तिच्या वडिलांनी वरातीतल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी हजारो बकऱ्या मेंढ्यांची बलिदानासाठी व्यवस्था केली आहे। हे अमानवी दृश्य पाहून शबरी व्यथित झाली। ती अशी क्रूर प्रथा सहन करू शकली नाही, म्हणून विवाह नाकारला। पशुहत्या थांबवण्यासाठी ती सकाळीच घरातून पळून जंगलात गेली आणि महर्षी मातंग यांच्या आश्रमात पोहोचली। तिथेच ती त्यांची सेवा करू लागली। शबरी भिल्ल समाजातील राजकन्या असूनही विवाह टाळून ऋषींच्या आश्रमात गेल्या। त्या ऋषी मातंग यांच्या शिष्या झाल्या। मातंग ऋषींनी त्यांना धर्म आणि शास्त्रांचे ज्ञान दिले। ऋषी मातंग यांनी शबरीला सांगितले होते की फक्त रामदर्शनाने तुला मोक्ष मिळेल। म्हणून शबरी रोज श्रीरामांची वाट पाहत असे व त्यांच्या मार्गातील काटेकोटे व दगड काढून टाकत असे, जेणेकरून त्यांच्या पायांना वेदना होऊ नयेत। शबरीने संपूर्ण जीवन भगवान रामांच्या भक्तीत व्यतीत केले। आपल्या झोपडीसमोर बसून त्या रामाच्या येण्याची फार आतुरतेने वाट पाहत असत। शबरी रोज जंगलातून ताजे फळे व बोर तोडून ठेवत असे। एकदा शबरी पाणी भरण्यासाठी तलावावर गेली असता तेथे काही ऋषी बसलेले होते। एका ऋषीने तिला कमी लेखून तिचा अपमान करून तिच्यावर दगड फेकला। त्यामुळे तिला जखम झाली व रक्त वाहू लागले। तिच्या रक्ताचा एक थेंब तलावात पडला आणि पाणी लाल झाले। नंतर इतर ऋषींनी तलावाचे लाल झालेले पाणी पाहिले आणि शबरीला दोषी ठरवले। त्या ऋषींनी अनेक यज्ञ व जपतप केले। खूप प्रयत्न करूनही तलावाचे पाणी लालच राहिले। अनेक वर्षांनी भगवान राम आणि लक्ष्मण माता सीतेच्या शोधात तेथे आले। ऋषींनी ही घटना श्रीरामांना सांगितली। श्रीराम म्हणाले, हे पाणी लाल झाले कारण शबरीवर झालेला अपमान आणि तिला दिलेले कटुवचन हे तिच्या जखमी हृदयातून रक्तासारखे बाहेर आले। शबरीला श्रीरामाच्या आगमनाची बातमी समजली। तेव्हा ती धावत पळत त्या तलावाजवळ आली। जेव्हा शबरी त्या तलावाजवळ गेली आणि तिच्या पायातील धुळीचा कण तलावात पडला, तेव्हा पाणी आपोआप स्वच्छ झाले। जेव्हा श्रीराम आणि लक्ष्मण तिच्या झोपडीत आले, तेव्हा शबरीने फक्त गोडच बोर चाखून रामला दिले। भगवान रामांनी प्रेमभावाने शबरीचे उष्टे बोर खाल्ले आणि तिच्या अपार भक्तीमुळे अत्यंत प्रसन्न झाले। रामदर्शनाने शबरीला मोक्ष प्राप्त झाला। या कथेतून आपल्याला अशी शिकवण मिळते की खरी भक्ती ही जातीपातीवर अवलंबून नसते। देवाला प्राप्त करण्यासाठी मनाची पवित्रता व प्रेम हाच खरा मार्ग आहे। शबरीचे आयुष्य निस्वार्थ भक्ती, प्रेम आणि समर्पणाचे प्रतीक आहे। जय श्री राम।